नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरताना अनेकांना अनेक अडचणी येत आहेत आणि अनेकांचे फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये दिसत आहे. तर आता आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. तर आपण इन रिव्ह्यू या मेसेजवर किती दिवस थांबणार आहे? तर त्यामुळे आता आपल्याला पुढील काम अर्जंट करावं लागणार आहे, नाहीतर आपल्याला या योजनेचा फायदा मिळू शकणार नाही. तर नेमकं हे काम कोणतं करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला आपलं जे इन रिव्ह्यू मध्ये फॉर्म आहे तर तो लवकर मंजूर होईल. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला आपला फॉर्म मंजूर करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कालपासून नारी शक्ती ॲप हे बंद झालेलं आहे. फक्त ज्या कॅन्डिडेटनी या ॲपवर फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं अपडेट इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळणार आहे. फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे का, ॲक्सेप्ट झाला, अप्रूव्ह झाला, तर या संदर्भातचा मेसेज फक्त या ॲपवर मिळत आहे आणि नवीन फॉर्म या ॲपहून ॲक्सेप्ट केले जात नाही किंवा भरल्या जाऊ शकत नाही. तर यासाठी त्यांनी जी काही नवीन वेबसाईट आणलेली आहे तर त्या वेबसाईटहूनच इथून पुढचे फॉर्म भरल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता अगोदर आपण नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरलेला आहे, परंतु फक्त तो फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे. आता होऊन 15 दिवस झाले, परंतु पोझिशन तीच आहे. तर ते नेमकं काय करायचं, आपण किती दिवस वाट पाहायची याची? आणि वेळ आता 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे या योजनेसाठीचे फॉर्म भरण्याची. त्यामुळे जर आपलं या मध्यंतरी जर झालं नाही तर निश्चितच आपण या योजनेपासून मुकणार आहे. त्यामुळे आपल्याला तात्काळ कार्यवाही करणे गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर तक्रार नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मित्रांनो, जर केलं नाही तर आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे किंवा त्याचं काहीच पोझिशन आपल्याला कळू शकणार नाही आणि 31 ऑगस्टची जी काही डेडलाईन आहे तर ती निघून जाईल आणि आपण या योजनेपासून मुकणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी नेमकं काय करायचं आहे तर बघूया आपण. तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये त्रुटी नोंदवा हे ऑप्शन दिलेलं आहे. तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एक फॉर्म या ठिकाणी बघा, असा फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन जाईल आणि या फॉर्म मध्ये आपले सगळी तक्रार नोंदवायची आहे. आपला जिल्हा कोणता आहे, त्यानंतर काय प्रॉब्लेम्स आपला आहे, त्यानंतर या ठिकाणी हे जे इरर स्क्रीनशॉट आहे, म्हणजे इन रिव्ह्यू मध्ये असेल तर तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर टाकायचा आहे आणि ते सबमिट करायचं आहे. ते सबमिट केल्यानंतर तात्काळ आपली कंप्लेंट ही टेक्निशियनकडे जाईल आणि ते परत आपल्या फॉर्मचा रिव्ह्यू घेतील आणि नेमकं काय झालेलं आहे आणि कशामुळं इन रिव्ह्यू मध्ये आहे किंवा फॉर्म कुठे अडकलेला आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ देईल. त्यानंतर दुसरी गोष्ट करायची मित्रांनो, या ठिकाणी एक हेल्पलाईन टोल फ्री नंबर दिलेला आहे 181. तर या फोनला कॉन्टॅक्ट करून आपल्याला त्या ठिकाणी विचारायचं आहे की माझ्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे आणि इन रिव्ह्यू मध्ये किती दिवस राहायचं आहे, कारण आता वेळ कमी आहे, 31 ऑगस्टला हे क्लोज होणार आहे. तर त्यामुळे आपण जर आता कंप्लेंट जर केली नाही तर आपला फॉर्म हा इन रिव्ह्यू मध्येच राहील आणि या योजनेची काही डेडलाईन आहे 31 ऑगस्ट, ती निघून जाईल. परिणामी या योजनेचा फायदा आपल्याला होऊ शकणार नाही किंवा या योजनेचा फायदा आपल्याला घेता येणार नाही. तर त्यामुळे मित्रांनो, तात्काळ त्रुटी नोंदवा, त्यानंतर कॉन्टॅक्ट करा, परंतु शांत बसू नका, कारण 31 ऑगस्ट नंतर हे सगळं बंद होणार आहे
आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून अनेक भगिनींचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत. त्यामुळे ते फोन करून आणि मेसेज करून सांगतात, की सर आपल्या चॅनलवरील व्हिडिओमुळे माझा फॉर्म अप्रूव्ह झाला. अतिशय आनंद वाटतोय. त्याचबरोबर तुमचा सुद्धा फॉर्म अप्रूव्ह व्हावा, ॲक्सेप्ट व्हावा, मंजूर व्हावा. तर त्यासाठी आपले प्रयत्न असतात. त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता त्रुटी नोंदवा. त्यानंतर कस्टमर केअरला फोन करा म्हणजे आपला हा प्रॉब्लेम सुटेल आणि आपलाही फॉर्म मंजूर होईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.